मुंबईत काँग्रेसमधल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीतून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या देखरेखीत बैठक सुरू झाली आहे। संजय निरुपम, मोहन प्रकाश, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, सुरेश शेट्टी, जनार्दन चांदूरकर आणि कृपाशंकर सिंग या बैठकीला उपस्थित आहेत। विशेष म्हणजे गुरुदास कामत मात्र या बैठकीत गैरहजर आहेत। गटबाजीनं ग्रासलेल्या मुंबई काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वादानं पोखरून काढलाय। त्यावर तोडगा काढण्यासाठी राहुल गांधींनी भूपिंदर सिंह हुड्डांची नियुक्ती केली आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काँग्रेसची महत्त्वाची बैठक होतीये, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडात का बसू नये यासाठी डॅमेज कंट्रोलसाठी बैठक आहे। नाही पण साधारणतः मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक होणार आहे, त्यावर तुम्ही जाणार आहात? पक्षाची भूमिका होती की गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये गेले काही दिवस जो वाद सुरू आहे तो वाद सामंजस्याने मिटावा, परंतु गुरुदास कामत या बैठकीला हजर नाही आहे। ते मुंबई बाहेर असल्याचं समजत आहे आणि प्रामुख्याने गेले 8 ते 10 दिवस गुरुदास कामत यांच्याकडनं सातत्याने संजय निरुपम यांच्यावरती जे आरोप केले जातात, जी टीका केली जाते, त्यामुळे पक्ष निरीक्षकांनी, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या सगळ्या वादाची दखल घेतली आणि हा वाद मिटवण्यासाठी, कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद होत असताना निश्चितच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत आणि या निवडणुकीच्या आधी, म्हणजे आता जे उमेदवार यादी जाहीर होण्याच्या आधी जर हा वाद मिटवला नाही तर हा वाद आणखीन चिघळण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळेच पक्षाने तातडीने या सगळ्या वादाची दखल घेतली आणि दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी भूपिंदर सिंह हुड्डा यांना निरीक्षक म्हणून या बैठकीसाठी पाठवलेलं आहे। गुरुदास कामत यांनी मोहन प्रकाश, जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आहेत, त्यांच्यावरही टीका केली होती। त्यांच्या वागण्याबद्दल त्यांनी ट्विटद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि संजय निरुपम आणि मोहन प्रकाश यांच्यामुळे काँग्रेसमधले लोक सोडून चाललेत साधारणतः अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी 2 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या सगळ्या वादाची दखल घेतलेली आहे। आता गुरुदास कामत या बैठकीमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे हा वाद किती सामंजस्याने मिटणार आणि गुरुदास कामत यांच्याशी आता पक्ष वेगळी चर्चा करणार का, हा खरा प्रश्न आहे। आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार यादी जेव्हा जाहीर होईल त्यावेळी कदाचित हा वाद आणखी उफाळून येईल, कारण खरं तर ही सगळी नाराजी जी आहे गुरुदास कामतांची किंवा गुरुदास कामतांनी जी टीका केलेली आहे मोहन प्रकाश आणि संजय निरुपम यांच्यावर, ती उमेदवार निवडीतूनच आहे। उमेदवार कुठला असावा याच्यावरून साधारणतः पक्षात वाद आहेत। प्रत्येकाला आपले समर्थक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी द्यायची आणि त्याच्यातूनच हा वाद उफाळून आल्याचं बोललं जात आहे आणि उमेदवार यादी जाहीर होण्याच्या आधी जर हा वाद मिटला नाही तर आणखीन हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। त्यामुळे पक्षाची भूमिका आहे की एकीकडे संजय निरुपम यांच्याबरोबर चर्चा करायची। आता या बैठकीला विशेष म्हणजे प्रिया दत्त सुद्धा हजर आहेत आणि इतर नेते मुंबईतले हजर आहेत, परंतु गुरुदास कामत समर्थक जे आहेत ते कुठे या बैठकीत दिसत नाही आहेत, त्या बैठकीकडे ते फिरकलेले नाही आहेत आणि स्वतः गुरुदास कामत सुद्धा मुंबई बाहेर आहेत। त्यामुळे अजूनही मुंबई काँग्रेसमधली गटबाजी जरी पक्षाचे निरीक्षक मुंबईत आले असले तरी कायम असल्याचं चित्र आहे आणि आता या बैठकीनंतर पक्ष पुन्हा एकदा कदाचित गुरुदास कामत यांच्याशी वेगळी चर्चा करेल आणि संजय निरुपम यांनी गुरुदास कामत यांना एकत्र बसवण्याचाही प्रयत्न कदाचित पक्षश्रेष्ठींकडून होऊन केला जाईल, कारण महापालिकेच्या तोंडावर हा वाद पक्षाला परवडणारा नाहीये। भूषण, खरं दीपक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय काँग्रेसनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।